आज थोडंसं माझं रुटीन बदलायचं असं ठरवलं तर निवांत फ्रेश वाटलं, पण अचानक इतका गोंधळ उडाला की काय करावं सुचतच नव्हतं. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. आज मी सकाळी उठले, पहिल्यांदा ब्रश केला, त्यानंतर आंघोळ वगैरे सगळं माझं आवरून घेतलं. त्यानंतर मी इथं किचनमध्ये आले. पहिल्यांदा ओल्या कापडानं ओटा पुसून घेतला, त्यानंतर रेग्युलेटर लावलं आणि दूध शिळं गरम करत बारीक गॅसवर ठेवलं. त्यानंतर म्हटलं आज कधी सोप्यासोपी बटाट्याची भाजी करायची. सोप्यासोपी म्हणजे आज माझ्याकडं भाजी पण नाही, का शनिवार आहे, आठवड्याचा बाजार सगळा संपलेला आहे. बटाटे आत्तीनं आणलेले आहेत, म्हटलं आज हिरवी मिरची घालून बटाट्याची भाजी करायची. एका बाजूला दूध ठेवलं, दुसऱ्या बाजूला चहा बनवायला ठेवला. रात्रीची आमटी कणी पातेलं तसंच होतं, छोट्या भांड्यात काढलं नव्हतं कारण खराब होईल म्हणून ते छोट्या भांड्यात काढून घेतलं. भात थोडासा कुकरमध्ये होता, म्हणतात की रात्रीचा भात काढायचा नसतो, तसंच पातेलं ठेवायचं असते जे काय कुकर पातेलं असेल. मग कुकरमधलं थोडासा भात काढून घेतला. असं करत कणी थोडंसं रात्री काय झालं होतं माहिती आहे, थोडंसं दूध शिळं होतं, ते मी विरजण लावलं आणि साय म्हटलं पोरांना खायला ठेवली. पोराने पण रात्री खाल्ली नाही, माझ्या पण ते लक्षातून गेलं. सकाळी बघते तर ती साय खराब झालेली. ती सगळी भांडी रिकामे केली, आमटी वगैरे गरम करत ठेवलं. बेसिन इथंपर्यंत सगळं निवांत चाललं होतं, पण इथं माझी काय चूक झाली माहिती आहे, मी भांडी बेसिनमध्ये ठेवायला पाहिजे होती आणि पहिल्यांदा पीठ वगैरे मळून घ्यायला पाहिजे होतं, बटाट्याचं कुकर लावून घ्यायला पाहिजे होतं. पण झालं उलटं, मी भांडी वगैरे सगळी म्हटलं तसंच बेसिनमध्ये ठेवण्यापेक्षा ती घासत बसले. बेसिनचं वगैरे कॉक वगैरे ते घासून घेतला. त्यानंतर त्यातच मला वेळ झाला आणि इथं गोंधळ उडाला. इथे मी छोटीशी कणी टिप्स सांगते. बटाटा कधी पण अखंड कुकरमध्ये उकडायचा नाही. एका बटाट्याचे 2 तुकडे करायचे म्हणजे बटाटा आतपर्यंत शिजला जातो. इथं कणी भांडी झाल्यानंतर कुकर लावला, त्यानंतर इथं पीठ चपातीचं मळून घेतलं. तोपर्यंत नीलच्या शाळेची कणी टायमिंग येत होती जवळ. आता म्हटलं बटाटे उकडायचे कधी, मग गार व्हायचे, त्याला अजून वाटण बनवायचं होतं. हे सगळं विचार करत कणी अचानक लक्षात आलं माझं परवा दिवशी दूध नासलं होतं, त्यात मी कणी लिंबू पिळलं आणि त्याचं पनीर बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मावशी होती ती काल गेली, तिने जाताना मला सांगितलं होतं फ्रीजमध्ये पनीर आहे, पोरांना आवडते, तर डब्यामध्ये सकाळी पनीरची बुर्जी करून दे. आणि ते अचानक लक्षात आलं. म्हटलं पटकन कणी पनीर काढला, मिक्सरला फिरवलं आणि आपण अंड्याची बुर्जी करते तसंही बुर्जी करून घेतली. तोपर्यंत नील आला. कितीला चालू अंड्याचे भरून घ्यायला. तेल लावायचं, तेल लावायचं तसंच. एवढीच करत नाही. चपाती 2च मिनिट चपाती.
तर बाहेरचा डबा घेतला बुर्जी दिला ती पनीर परवा ते खाऊन कसं झालं लिंबू पिळून केलेलं आहे तर ते चपातीच्या आम्ही वाटी भरती त्यांच्यासाठी माठातलं जातं ते त्याच्यात माठातलं खातो मी दुसरी भाजी बटाटा उकडे करते ठेवली पुस्तक नावं लिहिते त्याच्या कवर संध्याकाळी आणि कुठलं पुस्तक ते एकदमच विचार म्हणजे ते दुसरं एक राहिलेलं येणार दुसरं एक राहिलेलं 4 दिवसांनी येणार म्हणाले ना त्यासोबत ते बाकीचे पण मागवाय ते आणि कुठल्या सरांना विचारू वैयक्तिक प्रत्येक विषयाच्या सरांना वैयक्तिक आता थोडंसं निवांत वाटलं त्यानंतर बाकीच्यांच्या सगळ्यांच्या चपात्या मी हातासरशी करून घेतल्या त्यानंतर रात्रीचा भात थोडासा शिल्लक होता तोच फोडणीला दिला तोच नाश्ता म्हणून दिला त्या इथे काल गावाकडून शेवटचे आंबे आहेत म्हणजे ह्या सीझनचे शेवटचे आंबे ते पाठवले होते तरी पण त्यातला एक कणी खराब झालेला तो बाजूला काढला आणि चाळणीमध्ये भरून ठेवलं म्हणजे पोरं बघितलं कसं असं खुलं असलं की दिसलं की लगेच खातात इथं कणी ह्यांचं म्हणजे हे फिशला कणी असं फीस आल्यासारखं झालं होतं त्यामुळे पाणी बदलायला ह्यांचं चालू होतं लिक्विड टाकलं सगळं स्वच्छ दिसायला पाण्याला असा फेस येत होता माशांचा ते खालचं थर्माकोल पण बदलायला पाहिजे होतं बाद झालं खराब झालं माती दे बसून ते मॅट ग्रीन मॅट आहे ते थर्माकोल हे होते सारखं ते धुळीनं बाद घाण होते लगेच दिसते टेबलावर तोपर्यंत तनू उठला होता त्याची एक्झाम असल्यामुळे एक्झामच्या अगोदरची सुट्टी होती मग त्याला नाश्ता म्हणून पनीरची भुर्जी आणि चपातीच दिली आणि त्याला स्टडीला बसवलं त्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं त्यासोबतच मी पण फ्रेश झाले कारण सकाळपासून एकसारखं ओट्यावर होतं आणि गरमी तर इतके की पावसाळा चालू झाला असं वाटतच नव्हतं आता म्हटलं बसण्यापेक्षा आज पाण्याचा पण दिवस होता पाणी येईपर्यंत म्हटलं बटाट्याची भाजी करून घ्यायची त्यासाठी कांदा वगैरे बारीक चिरला हिरवं वाटण करायचं होतं मी फक्त लसूण आणि हिरवी मिरचीच घातली कोथिंबीर वगैरे का माझ्याकडे शिल्लक नव्हती बटाटे साल काढून चिरून घेतली आणि ते कढईमध्ये फोडणीला टाकले बटाटा फोडणीला टाकला ते होतं की नाही तोपर्यंत पाणी आलं त्यानंतर मग पाण्याची कामं आवरून घेतली चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते तुम्हाला आवडलं तर एक लाईक नक्की करा